अरे बुरांना मानो. हॅलो. बापू जय सेवालाल. जय सेवालाल. रामराव भाटेकर बोलता. हो, रामराव महाराज भाटेगावकर बोलतो. प्रबोधनकार. हो, प्रबोधनकार. महाराज मी गणेश राठोड बोलतो. हा, PN न्यूज या YouTube चॅनलवरून पुण्यातून बोलतो. एक विशेष आपली एक प्रतिक्रिया पाहिजे होती. बंजारा समाजाची जी संस्कृती आहे किंवा बंजारा समाजाची जी होळी आहे त्याला फाग म्हणतात. आपण त्या काही राजकीय पुढारी आहे किंवा समाज सुधारक आहे याविषयी होली हे बुरा मत मानो याविषयी प्रतिक्रिया. मी तुम्हाला एक नाव देईल, त्या नावासमोर तुम्हाला त्याच्याविषयी मत व्यक्त करायचं आहे. पहिला नाव आहे मनोहरराव नाईक. हा, मनोहरराव नाईक हे समाजाचे नेते होते. पण नेतेगिरीचा जो फायदा समाजाला व्हायला पाहिजे होता अच्छा तसा झाला नाही, म्हणून सर्व केले पण यशात माग अरे राहिले. बुरांना मानो. दुसरा नाव आहे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड. संजय राठोड साहेबांनी हा सगळं काही केलं, हा पण समाजाला अंधारात ठेवून बाकीचं सारं केलं. क्या अरे बात है, बुरा क्या न बात मानो. है. होली है बुरा मत मानो. दुसरा नाव आहे जे महंत आहे बाबूसिंग महाराज, हा, MLC आमदार. हो. त्याविषयी काय बोलणार? यांच्यापेक्षा एकच म्हणायचं, सर्व करून भागले ना आता देवपूजेला लागले. क्या अरे बात है, बुरांना क्या बात मानो. है. तिसरा नाव आहे इंद्रनील नाईक. वारसा सत्तेचा, हा वारसा सत्तेचा, समाजाला कामाचा, परंतु फक्त हे काम चाललंय नावाचा. अरे बुरांना मानो. चौथा नाव आहे माजी खासदार हरिभाऊ राठोड. हरिभाऊच्या हातात मिळाली राजसत्तेची किल्ली, हा पण विचार पोकळ असल्यामुळे ती राहिली कायमची ढिली. अरे बुरांना मानो. त्याच्यानंतर आहे ऑल इंडिया बंजारा सेवाचे अध्यक्ष डॉक्टर TC राठोड. डॉक्टर TC राठोड साहेब हे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष झाले, परंतु काम नसतानाच हे फेल झाले. अरे बुरांना मानो. क्या बात आहे, धन्यवाद. पाचवा नाव आहे राजू सिंग नाईक. राजू सिंग नाईकाची तडफडी खूप असते, हा. परंतु यशाच्या वेळेला ते हजर नसते. अरे बुरांना मानो. सहावा नाव आहे युवा उद्योजक ज्यांनी वेगवेगळ्या प्रांतामध्ये धर्मपीठ बांधले असे किसनभाऊ राठोड. किसनभाऊ राठोड कामामध्ये आहे अग्रेसर, हा परंतु त्यांना जे कामाची आहे त्यांना मिळाली नाही सर. अरे बुरांना मानो. सहावा नाव आहे काँग्रेसचे MLC आमदार राजेश राठोड. बापानी केलं, याईनी केलं, हा. पण समाजाचं काही नाही झालं. अरे बुरांना मानो. क्या बात आहे, क्या बात आहे. त्याच्यानंतर आहे तुमच्याच मतदारसंघाचे तुषार राठोड. हा, तुषार राठोड साहेब हे काम करून करून थकले, हा पण समाजाच्या बाबतीत ते अलग बाजूला शेकले. अरे बुरांना मानो. आठवा नाव आहे पोरादेवीचेच महंत आहे सुनील महाराज. सुनील महाराजाला महाराजकी करायची होती, हा परंतु पोहरादेवीची ही महान शक्ती त्याला नाही पावली गती. अरे बुरांना मानो. अच्छा. त्याच्यानंतर आहे जितू महाराज. जितू महाराज हे साक्षात्कार देवरूपी दाखवतात, हा. पण करतात एक आणि दाखवतात एक. अरे बुरांना मानो. त्याच्यानंतर आहे गोर सेनेचे संदेश चव्हाण. संदेश चव्हाण हे दोन प्रकारच्या त्यांच्या संघटना आहेत, गोर शिकवाडी आणि गोर सेना, हा परंतु समाजामध्ये कोणत्याच कामात नाही त्यांचं मन लागेना. अरे बुरांना मानो. अच्छा अच्छा. धन्यवाद महाराज. आपण या PN न्यूजला होळी याविषयी, धुंड याविषयी, फागविषयी तुम्ही एक चांगली प्रतिक्रिया दिली. होळी संदर्भात समाजाला काय मेसेज देणार? समाजाला एकच म्हणायचं की हा बंजारा समाज अधीन समाज आहे, दर्याखोऱ्यात राहणारा आहे, आणि दर्याखोऱ्यात राहणारा आणि त्यावेळेला समाज घटक हा कमकुवत होता. अच्छा. त्यावेळेला हे जे लेंगीचे जे कार्यक्रम आहेत, हा लेंगी हे कार्यक्रम लिंग, लैंगिक आणि लेंगी या शब्दातून तयार झालेला आहे. अच्छा. आणि या लेंगी या शब्दाला
हे भांडगाळी जे म्हणतात लोक, हे भांडगाळी नसून हा त्यावेळेला जे काही नवीन तरुण, नवीन पिढी, नवीन मुली जे कोणी असतात अच्छा त्यांच्या त्या या वसंत उत्सवामध्ये मनजागृत करावी अच्छा म्हणून ह्या प्रत्येक स्तरावरच्या लेंगी बोलत होते. अच्छा आणि लेंगी म्हणजे हे भ्रमरगीत, प्रेमगीत हा आणि समाजाला दिवाळीपासूनच होळीपर्यंत अच्छा हे कार्य करत असताना धुंड नावाचा एक प्रकार आहे आपला. अच्छा धुंड हे एकदाच होते, दुसरा जन्मभर कधी दुमार होत नाही. अच्छा हा एकदा धुंड होईल, धोंड हे पुन्हा पुन्हा होत नाही. म्हणजे आपण जन्मदिवस अच्छा वाढदिवस करतो, हे वाढदिवस, वाढदिवस हा. पुन्हा पुन्हा होत नाही. अच्छा आणि त्यामध्ये एक गेरिया म्हणून होळी जे जाळायचं असते त्यावेळेला एक गेरिया निवडत असतो आपण. हा त्याच्यामध्ये राठोड, जाधव, पवार, चव्हाणचे 2-3 पोरं निवडतो. अच्छा ते पोरं एकदा गेरिया होतील, पुन्हा गेरिया होणार नाहीत, कारण ते पुढच्या वर्षी ते लग्न होऊन जाईल. बिलकुल ही अशी आमची ही होळीची ही पद्धत आहे. हा आणि होळी या शब्दामध्ये हा शब्दबद्ध असल्यामुळे हा याच्यामध्ये देव, धर्म, पुराण, ग्रंथ सगळी याच्यावर आमच्या समाजातल्या पूर्वजांनी हे केले. जे म्हणतो आपण होळी या दिवशी आम्ही एकही देवाचं हे पूजा आम्ही धबुकार करतो. आपण धबुकार हे मेलेले जेवढे असतील ते आपल्या संगतीत पूर्वज सगळ्याचा आपण एकदा धबुकार देतो आपण. हा बापू महाराज मी काय म्हणतो, आता तुम्ही जे बंजारा समाजाची जी काशी आहे पोरादेवी, इथलच्या महंताला, तिथलच्या वेगवेगळ्या समाज सुधारकाला होळी निमित्त काय मेसेज देसाल? आता कसं झालंय या देशामध्ये बंजारा समाजाच्या देवाबद्दल सेवालाल महाराज हे एक नंबरचे किंवा एकच. इतर समाजामध्ये 33 कोटी देव आहेत. अच्छा. आणि आमच्या समाजामध्ये एकच आहे. जर आम्ही रेशिओ जर काढला तर एका देवाला 15 ते 16-17 कोटी लोक असतात. आणि 33 कोटीच्या या प्रमाणात जर पाहिले तर एका देवाला 2-3 येतात. त्या संख्येच्या मानाने आमच्या सेवालाल महाराजाच्या पोरा काशीमध्ये तसा आनंद उत्सव, अच्छा, व्यवस्था आणि दूरदृष्टी, अच्छा, आणि येणाऱ्या भक्ताचा त्या ठिकाणी जी काही सोय व्हायला पाहिजे ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. होळीविषयी तुमच्या एखादं बंजारा समाजाविषयी एखादी लेंगी आम्हाला 1-2 कडवात सांगा. बंजारा समाजाची लेंगी म्हणजे एक आनंद उत्सव, रंगोत्सव आहे. तर त्याबद्दल जे पहिल्या सुरूला आम्ही जे गाणी म्हणतो ते आपल्याकडे 2 म्हणजे धार्मिकतेपासून सगळ्या याच्यावर. बोला. गंगा जमुना मा प्रभु नारायण कर रो, गंगा जमुना मा, वा वा, गंगा जमुना मा प्रभु नारायण कर रो, गंगा जमुना मा, वा वा. गंगा केरे पेटे म झाड नारळे रोर, गंगा केरे पेटे म झाड नारळे रोर, वा वा. 10-5 नारळ भायान चढे, गंगा जमुना मा, गंगा जमुना मा देव नारायण कर रो, गंगा जमुना मा. होली हे बुरा मत मानो. त्या हे होते रामरावजी भाटेगावकर. ते एक प्रबोधनकार होते, एक अभ्यासू, एक व्यक्तिमत्व आणि एक विज्ञानवादी आणि परखड मत मानणारे हे होते. महाराज धन्यवाद. तुम्ही मला PN न्यूज या यूट्यूबवर होळी विशेष एक विशेष प्रतिक्रिया दिली. धन्यवाद. धन्यवाद. जय सेवालाल. जय सेवालाल. जय सेवालाल. ओके.